हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, मी घेऊन आलो आपल्या घरच्या कोंबड्यांचं एक अपडेट. आणि मस्तपैकी कोंबड्यांचं अपडेट आहे, पिलांचं अपडेट आहे, औषध वगैरे पाजवणार आहे या व्हिडिओमध्ये पिलांचं. तर व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा गळाकाठू आणि ही गळाकाठू कोंबडी हे दोन कोंबडे आपण आणलेले आहेत. तर त्यामध्ये कोंबडा विकला गेला, आज जस्ट आणला आणि तो विकला पण मित्रांनो. पुण्यामध्ये सासवडला एक आपण देणार आहोत, हा एकच कोंबडा. आणि ही कोंबडी पण आपल्याला घरी ठेवायची मित्रांनो, विकायची नाही. जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक कोंबडी देऊ शकतो गळाकाठूची. त्यापैकी मल्टीविटॅमिनचं आपण हे औषध आणलेलं आहे. आणि हे निओडॉक्स फोर्ट, तर हे पण अँटीबायोटिकचं काम करतं, जास्त CRDवरती काम करतं मित्रांनो, कफ वगैरे बाहेर काढण्याचं काम करतं. तर मस्त औषध आहे हे सुद्धा. आणि हे ॲस्ट्रोवेट तुम्ही बघू शकता औषध. आणि हे इम्युन प्लस, खरं तर हे माणसांसाठी असतं मित्रांनो, पण आपण पक्ष्यांना पण देणार आहोत हे. तर खास पक्ष्यांसाठी आणलं आहे. इम्युन बूस्टर आणायचं होतं मला, पण ते नाही मिळालं, त्यामुळं मग हेच आणलं आहे. आणि आता विटॅमिन टाकायचं असतं मित्रांनो, बायोमिनरल, तर हे आपण टाकून देऊया लेक्स हे याच्यामध्ये. हे बघा, पूर्ण आपण हे बायोमिनरल टाकून दिलेलं आहे. आणि आता हे आपल्या औषध पक्ष्यांना द्यायचं असतं मित्रांनो. तर इथं चित्र दिसतंय बघा, तुम्हाला दिसत असेल. हे मल्टीविटॅमिन आणि बायोमिनरल दोन्ही गोष्टी मिक्स करायच्या असतात. हे जनावरांसाठी असतं, दूध उत्पादन मिळण्यासाठी, पण कोंबड्यांसाठी पण असतं, कोंबड्यांचं वजन वाढण्यासाठी, अंडी वगैरे घालण्यासाठी. तर आपण ते पिलांना देणार आहोत मित्रांनो. आता हे व्यवस्थित प्रकारे आपण ढवळून घेऊया, चला. तर मित्रांनो, हे आता मिक्स करायचं आहे आपल्याला, मल्टीविटॅमिन, बायोमिनरल आणि ॲस्ट्रोवेट किंवा ऑस्ट्रोवेट. तर हे औषध आपण मिक्स करायचं आहे मित्रांनो एकमेकांमध्ये. आणि हे औषध वजन वाढीसाठी, अंडी व्यवस्थित घालण्यासाठी, पिलांना इम्युनिटी पॉवर चांगलं होण्यासाठी, हाडांची मजबूती होण्यासाठी आणि अंडी वगैरे जास्त घालण्यासाठी कोंबड्या. तर हे महत्त्वाचं आहे. तर हे फीडमध्ये आपण घालून देतो मित्रांनो. तर आता आपल्याला हे थोडंसं औषध द्यायचं आहे पिलांना. तर हे देऊया. हे अगोदर व्यवस्थित मिक्स करतो आणि नंतर मग देतो, चला. तर मित्रांनो, इथे आपण पाणी घेतलेलं आहे आणि निओडॉक्स फोर्ट हे औषध घेतलेलं आहे. हे अँटीबायोटिकचं काम करतं बऱ्यापैकी आणि आजार वगैरे पळवण्याचं काम करतं मित्रांनो हे. तर हे पण आपण थोडंसं टाकलं आहे पाण्यामध्ये. आणि 1 चमचाभर आपल्याला ऑस्ट्रोवेट घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण मल्टीविटॅमिन पण मिक्स केलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला एकत्र करायच्यात, एकजीव करायच्यात. आणि त्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. आणि या पिठामध्ये बऱ्यापैकी जास्त कोंडा आहे, जो भुसा असतो ज्वारीचा, तर तो आहे मित्रांनो. आणि पीठ, तर या दोन गोष्टी आपण मिक्स केलेल्या आहेत. आणि हे कालवायचं आहे आपल्याला व्यवस्थितरित्या. का तर एक छोटंसं पिलू थोडंसं मला गुंगल्यासारखं दिसत होतं मित्रांनो. तर मग लगेचच औषध पाजवण्याचा विचार केला. तर लहान पिलात लगेच अटॅक होतो मित्रांनो, व्हायरसचा वगैरे. तर ते व्यवस्थित राहावं, ते मरू नये, त्यासाठी आपण हे करतो आहे. आणि हे मी फीड आणलं आहे मित्रांनो, छोटंसं फीड आहे. तर मित्रांनो, हे फीड आहे, प्री स्टार्टर आहे. तर छोटे छोटे दाणे त्याचे तुम्ही बघू शकता. तर आपण हे फीड आणलेलं आहे आपल्या पिलांसाठी. 2.5 किलो फीड आणलेलं आहे. 100 रुपयेचं 40 रुपयाला किलो, असं 100 रुपयाचं 2.5 किलो आपण त्यांना ते घेतलेलं आहे त्यांच्याकडून मित्रांनो. आणि हे फीडमध्ये आपण हे पीठ कालवतो आहे. आणि आपल्याला हे पीठ आपल्या पिलांना खायला घालायचं मित्रांनो. आणि सोबतच हे फीड पण खातील. तर त्यासाठी आपण हे सगळं करतो आहे. आणि आता चला आपण खाली जाऊया आणि लगेच आपल्या पिलांना खायला घालूया. तर बघा, आणलं आहे मी आणि जस्ट टाकतोय तर गोंधळ करत आहेत. मी जस्ट आलो होतो तर लगेचच कोंबडी आणि पिलं पळत धावत माझ्याकडे आले मित्रांनो. त्यांना आता सवय झालेली आहे की मी काहीतरी खायला देतो आणि हे येतात, यासाठी हे पळत आले आणि आता हे खात आहेत बघा मस्तपैकी. तर मित्रांनो, तुम्ही बघितलेलं आहे, यामध्ये मल्टीविटॅमिन आहे, ऑस्ट्रोवेट आहे आणि निओडॉक्स फोर्ट. तर हे 3 औषधं आपण मिक्स केलेत. खरं तर वेगवेगळे औषध दिली पाहिजेत, पण मी मिक्स करतो मित्रांनो. मिक्स केल्यानंतर थोडंसं एखाद्या वेळेस प्रॉब्लेम होऊ शकतो, पण माझ्याकडे तर कधी नाही झाला प्रॉब्लेम, त्यामुळं मी देतोच मिक्स करून मित्रांनो. तर तुम्ही नका असं करू, तुम्ही सेपरेट दिला तर बरं होईल. पण मला वेळ नसतो मित्रांनो, त्यासाठी हे देतो. आणि प्रमाण थोडंसंच असतं, त्यामुळे एवढं काही इफेक्टिव्ह म्हणजे जास्त त्रास होणार नाही त्यांना. पण जे त्यांच्यामध्ये जे बॉडीमध्ये व्हायरस वगैरे असतील, कुठल्या व्हायरस असेल, कुठला जीवाणू असेल, परजीवी असेल, तर हे थोडेसे कमी होण्याचं काम 100% कमी होतं मित्रांनो. आणि त्यांना इम्युनिटी चांगली होते, ताकद वाढते मित्रांनो. त्यासाठी आता हे जे व्हाईटवालं पिलू आहे ना, ते बऱ्यापैकी वीक होतं. अंडं पण लहान होतं, का तर कोंबडीनं पहिल्या अंड्यातून दिलेलं जे पिलू निघतं, तर ते हे होतं मित्रांनो. म्हणजे पटडी जे पहिले अंडे देते पहिल्या वर्षी, त्यातून दिलेलं आणि छोटं अंडंसं होतं, छोटंसं अंडं होतं, त्यातून ते निघालं होतं. आणि बऱ्यापैकी वीक होतं ते पिलू. मला असं वाटायचं ते पंख खाली सोडायचं आणि तो मरेल का काय पिलू हे पांढरावाला.
असं वाटायचं, पण त्याला हे निओडॉक्स अगोदर पण दिलं होतं मी, तर त्यावेळेसपासून हे टणटणीत झालं मित्रांनो बऱ्यापैकी. हां, थोडेसे पंख खाली सोडतं, पण नाही आणखीन मेला आणि मरणार नाही, गॅरंटी आहे. दुसरावाला एक आहे, तो थोडंसं गुंगून राहत होता मित्रांनो, तर त्यासाठी औषध घालायचा विचार केला आणि आता बघा कसं खात आहेत आणि जो गुंगत होता तो पण औषध खात आहे. मस्त खात आहेत आणि आता उद्या म्हणजे परत आणखीन हे व्यवस्थित होतील याच्या आशेनं हे औषध मी त्यांना देतो मित्रांनो. तर हे खात आहेत मस्तपैकी, कोंबडी पण खात आहे. तर दुसरी गोष्ट मित्रांनो, आज खूप साऱ्या लोकांचे फोन आले, बऱ्यापैकी सगळ्यांना पाहिजे होते कोंबडे, पण इतका वेळ माझ्याकडे नाही, त्यामुळं त्यांना हो बोललो मी फक्त. पण आता कसं आहे ना, माझ्याकडे दिवाळीच्या सुट्ट्या आहेत मित्रांनो, तर दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये बऱ्यापैकी वेळ आहे आणि मी तुम्हाला हे पक्षी फिरून फिरून अवेलेबल करून देऊ शकतो. तर थोडंसं थांबावं, एकदा सुट्ट्या लागल्यानंतर मग तुम्ही सांगा आणि मग पाठवेन. बऱ्यापैकी पुणे आणि मुंबईला पाठवायला सोपं पडेल मित्रांनो, का तर पुणे आणि मुंबईचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी गाडी अवेलेबल आहे. पण नाशिक असेल किंवा वर्धा असेल, जे नागपूर जिल्ह्यातील इकडचे, आणखीन बऱ्यापैकी वेगवेगळ्या ठिकाणी, तर तिकडच्या ट्रॅव्हल्स सध्या तरी अवेलेबल नाहीत. तर खूप शोधावं लागेल, ड्रायव्हरला कन्व्हिन्स करावं लागेल, त्यानंतर ते ड्रायव्हर घेतील. पण सध्या तरी पुणे आणि मुंबईसाठी इझिली अवेलेबल आहेत मित्रांनो गाड्या आणि आता बऱ्यापैकी ट्रॅव्हल्सवाल्या लोकांची ओळख पण झालेली आहे. तर ते व्यवस्थित सेफली घेऊन जातात आणि तुमच्यापर्यंत पोहोचतं मित्रांनो. तर आजच जस्ट मी आणलं होतं गळाकाठू कोंबडा आणि कोंबडी जस्ट आपल्या घरी ठेवण्यासाठी आणली होती. तर मित्रांनो ती पण एक कोंबडा विकला मित्राने, त्या खूप रिक्वेस्ट केली, त्यालाही आवडला आणि विकला. तो मल्टी कलरमध्ये आहे मित्रांनो तो कोंबडा. व्हाईट त्याचे पर जे आहेत बाजूचे मोठे, तर ते सगळे व्हाईटमध्ये आहेत आणि डॉट पण आहेत बऱ्यापैकी आणि रेड कलरमध्ये आहे. साईजला थोडासा लहान आहे, पण त्याला विकून दिला मित्रांनो तो. बऱ्यापैकी 1050ला मी तो दिला त्याला. मला थोडंसं पैसे कमी पडणार होते, पण ठीक आहे बोलला, तो रिक्वेस्ट करत होता मग आणि मग देऊन टाकला त्याला. तर आता मला दुसरा आणायचा आहे आणि काय झालं मित्रांनो, एक गळाकाठू मोठा कोंबडा आणि एक मल्टी कलर कोंबडा असं मी त्यांच्याकडे घ्यायला गेलो होतो. पण 8 दिवस 10 दिवस झाला मी गेलो नाही, तर त्यामुळं त्या लोकांनी तो दिला नाही. त्यांनी तो विकून टाकला असं मला बोलत होते, पण मला नाही वाटत त्यांनी विकून टाकला असेल. त्यांच्याकडेच होता, पण ते बोलले की विकून टाकला. मग ठीक आहे बोललं. मग एक ही कोंबडी आणि कोंबडा विकत घेतला मित्रांनो, दुसरेच, आणि आणला. तर जर कोणाला मल्टी कलरमध्ये पण कोंबड्या पाहिजे असेल तर मिळतील, पण थोडासा वेळ लागेल. आणि जर गळाकाठूची कोंबडी पाहिजे असेल तर एक तर कोंबडी मी अवेलेबल करून देऊ शकतो मित्रांनो. जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की सांगा, देईन. त्यासाठी तुम्हाला अगोदरच पे करावं लागेल आणि स्पेशली मुंबई आणि पुण्याच्या लोकांनी जर केलं तर बरं होईल मित्रांनो, का तर त्यांच्यासाठी ट्रॅव्हल्स अवेलेबल आहे आणि त्यांना मी लगेच देऊ शकतो. इतर लोकांना थोडंसं ट्रॅव्हल्सचा प्रॉब्लेम येणार आहे आणि मला इतका वेळ नसतो मित्रांनो, त्यासाठी मग ट्रॅव्हल्सला जावा, बघा, त्या लोकांना रिक्वेस्ट करा, ते होतं. आणि इतर ज्या आहेत ना मित्रांनो, तर त्या ज्या आहेत ते इथून दुसरीकडून येणारे असतात आणि मग तिकडून ते प्रॉब्लेम होऊन जातो बऱ्यापैकी. असो, जर पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि आता इकडे आपला हा कोंबडा पण विकायचा विचार करतो आहे, पण आता बऱ्यापैकी हा मोठा झालेला आहे मित्रांनो. जर किंमत चांगली येत असेल तर विकणार आहे, नाहीतर नाही विकणार. ह्याची पण किंमत मी 1300 रुपये ठेवलेली आहे, 1300 रुपये. आणि तुम्हाला पुण्यामध्ये 100 रुपये ट्रॅव्हलिंगचा चार्ज पडेल या कोंबड्याचा. पक्षी कोणताही घ्या 100 रुपये ट्रॅव्हलिंग चार्ज आहे पुण्यामध्ये, आणि मुंबईमध्ये 200 रुपये ट्रॅव्हलिंग चार्ज आहे मित्रांनो. तर हा जो तुम्हाला कोंबडा दिसत आहे माझा मोठावाला, जर कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी 1300 रुपये द्यायला पाहिजेत आणि 100 रुपये ट्रॅव्हलिंग चार्ज ते तुम्ही तुमच्याकडे पार्सल ज्यावेळेस पोहोचेल मित्रांनो त्यावेळेस ते ड्रायव्हरला द्यायचे असतात. तर जर 1300 रुपये देऊन जर तुम्हाला माझा हा कोंबडा पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि पक्ष्यांना खाऊ घालत होतो त्यावेळेस हा एक आमच्याकडे कीटक आहे, गुल्ला म्हणतात, तर तो मला दिसला अंगावरती. बरं झालं लवकर काढला, नाहीतर खूप खाजला असतं मित्रांनो. आणि इथे आणून ठेवलेत हे पक्षी. तर हा कोंबडा बघा आणि कोंबडी, बऱ्यापैकी हे पक्षी त्या नवीन कोंबड्याला, गळाकाठू आणि कोंबडीला बघत होतं मित्रांनो. पिंजऱ्यामध्ये गळाकाठू कोंबडा आणि कोंबडी ठेवलेली आहे त्यांना जस्ट. आता तो थोडंसं रिलीज करतो त्यांनाही. त्यांना अँटीबायोटिक वगैरे पाजलं, तर त्यांचा व्हिडिओ तुम्हाला उद्या मिळेल. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.